पिल्लीने पोरीने कुत्र्याचं पिल्लू बघ कसं पकडलं, ते घेऊन चालली. मस्त आहे ना. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आहे आपल्या हॉलपासून. सकाळचे वाजले आहेत 7:45. आता माझं मस्त न्हाऊ धुवून झालं, म्हणजे न्हाऊ झालेलं आहे. आता देवपूजा करूया आणि पुढचं रुटीन चालू होईल. चला. 9:45 झाली. कचऱ्याची गाडी आलेली, तिथेच टाईम झाला. मला वाटलं जवळ आली असेल, पण थांबलेली नाही. आता पीठ मळते आणि चपात्यांचं पीठ मळते. चपात्या करते, नाहीतर मग पुऱ्या करते. चहापुरी कर, चहापुरी. थोडंसं पीठ जास्त नाही मळते. संध्याकाळी शेपू करूया. एक कांदा घेते, 2 कांदे घेते, 3 टोमॅटो, 6 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या. लसूण भारी आहे, मस्त आहे. हा सोलायचा नाही, असं ठेचूनच टाकायचं, मस्त लागतं. मध्ये मध्ये माझ्या मोबाईलचा आवाज येत नाही, कारण का मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बस एक्झॉस्टचा आवाज येत असेल. आज डीमार्टला गेली असती, पण शनिवारचं तेल वगैरे नाही आणत मी. चण्याची डाळ, तेल आताच नाही. माझी आई होती तेव्हापासून आम्ही, माझ्या आईने मला सांगितलं का शनिवारचं तेल, डाळ वगैरे आणायचं, म्हणजे चण्याची डाळ. त्याच्यामुळे आज तर मी जाणार नाही. काय शास्त्र असेल, जे सांगितलं ते करायचं. आणि जुनी लोक सांगतात ते केलेलं कधीही चांगलं, कारण का त्याच्यामध्ये पण काहीतरी लॉजिक असतं, शास्त्रीय कारण असतं. त्याच्यामुळे मला तर पटतात त्या गोष्टी. जमान्याच्या बरोबर पण चालायचं आणि मागे काय आहे ते पण विसरायचं नाही. कारण का जी जुनी लोक होती त्यांचं विज्ञान खूप भारी होतं. म्हणजे हे काय मी कोणाला ज्ञान नाही सांगत आहे, किंवा माझ्या मनात येईल मला जे विचार आहेत ते मी तुमच्यासमोर मांडते. कारण का मला असं पण कोण बोलायला नसतं माझ्याबरोबर, तर सगळं मी तुम्हालाच सांगते. तर त्याच्यामुळे मला त्या गोष्टी आवडतात तुमच्याशी शेअर करायला, सर्व काही. टाकून टोटल टोमॅटो टाकायचे. मिरची कांद्यातच टाकते, कारण कांदा मिरची एकदा शिजेल तर टोमॅटो जरा बारीक टाकते, म्हणजे गॅस कमी लागेल. माझ्या वडिलांना नाही टोमॅटोची चटणी सकाळी नाश्त्याला खूप आवडायची, खूप. म्हणजे ज्वारीची भाकरी, टोमॅटोची चटणी, नाहीतर मिरचीचा ठेचा, त्याच्याबरोबर ताक किंवा दही असं. परत माझी आई करायची बेसन, म्हणजे पिठलं बोलतात आमच्याकडे, पिठलं बेसनाचं, ते करायची. परत सकाळचा आमचा नाश्ता सांगते, म्हणजे कधीतरी ते पण नॉनव्हेज, पण डेलीचं तुमचं सांगते. आमच्याकडे दररोज अंड, दूध आणि ब्रेड आम्हाला हे पाहिजेलच. फक्त गावी गेल्यावर मग हे ठेचा वगैरे हे ते. त्याच्यात मसाला टाकते, थोडंसं टेस्टला थोडंसं टाकते. तशी झाली आहे चटणी, काळूच पडतोय ना, मसाला काढायचे आधी. चटणी झाली टोमॅटोची, आता ह्याच्यात कोथिंबीर टाकते. टाकून परतून लागत गॅस फास्ट होते. शेपू मोठी ह्याच्यातच घालते, जागा नाही वाटत भिजूला. आता घुसून देते आठवलं करून करायला. चपात्या 1-2 झालं तरी खाऊन घेते. भूक लागली तर वाजलं 11 वाजत आले.
नाश्त्याचा पत्ता नाही. पुऱ्याच करणार होती पण मी कॅन्सल केलं पुऱ्यांचं, कारण का पुऱ्यांना एकटीसाठी नको, माझा गुंडू नाही आहे आणि मी पुऱ्या बिऱ्या काही करून नाही घेणार आहे. तर टॉमॅटोची चटणी पण काय केली माहिती आहे, तो खात नाही एवढी. आता ह्या पुढे मी माझ्या ब्लॉगमध्ये मोस्टली माझे बाहेरचीच लोक कोण तुम्हाला दिसतील, माझे फॅमिली मेंबर दिसणार नाहीत. कारण का माझ्या फॅमिली मेंबरला कोणीतरी सांगितलं आहे का तुम्ही तिच्या ब्लॉगमध्ये नाही जायचं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नाही आहे मला, नका जाऊ. आणि माझं तरी म्हणणं आहे, माझ्या फॅमिलीने दुसऱ्यांचं ऐकून असं वागलेलं मला तरी नाही चालणार. आता तुम्ही म्हणत असेल तुझ्यामध्ये काय चूक आहे, माझ्यामध्ये काय चूक नाही आहे. कारण का त्या लोकांना असं वाटतं मी चुकीचं काम करते, मी चुकीचं काम नाही करत आहे. सगळ्यांना माहिती ब्लॉग माझे पूर्ण असतात, कुठे जाते काय करते. ते जास्त सभ्य लोक आहेत, ते जी बोलतात ना ते खूप सभ्य लोक आहेत, त्यांचे कारनामे पण तसेच आहेत. जर बाहेरचा माणूस कोण बोलला असेल ना, सिरियसली सांगते, बाहेरचा माणूस जर कोण बोलला असतं ना, कोणी असू दे, तुम्हाला काही नसतं वाटलं. पण ना घरचीच लोक आहेत ना, घर का भेदी बोलतात ना, लंका ढाई, घर का भेदी लंका ढाई, तसे हे घरचे भेदी आहेत, बाकी कोण नाही आहेत. एक चांगली गोष्ट आहे, माझा नवरा माझ्या बरोबर आहे. माझ्या नवऱ्याला माहिती आहे, दिनेशला माहिती आहे मी कशी आहे, काय प्रॉब्लेम नाही मला, काय कशा गरजच नाही मला कोणाची. ठीक आहे ना, मी पण यापुढे ब्लॉगमध्ये विचारूनच घेणार कोणाला पण, बाबा तुम्हाला जर वाटत असेल शूट कर, पण मला तरी असं वाटतं का जाऊ दे, नको कोणाला. म्हणजे कोणाची थिंकिंग कशी येते आपल्याला, कोणाच्या माइंडमध्ये काय चाललंय, काय गरज नाही आहे. आपला ब्लॉग आहे, आपण शूट करायचं. आई चांगल्या येत होत्या ब्लॉगमध्ये, आणि ज्या व्यक्तीने त्यांचे कान भरले किंवा त्यांना सांगितलं, प्रॉपर सांगितलं का तिला सांगा की तुमच्या दोघांना ब्लॉगमध्ये नाही घ्यायचं, कोण, माझे सासू आणि सासरे, असं त्या बाईने सांगितलं. आणि त्यांचं ऐकून माझे सासू सासरे, तिचं ऐकून माझे सासू सासरे ब्लॉगमध्ये नाही येणार. ठीक आहे, नका येऊ, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, मला काही फरक पडत नाही. ज्याच्या त्याच्या मनाची इच्छा आहे, आणि मी ब्लॉग माझ्यासाठी करते, माझी फॅमिली लाईफ दाखवते. तर असं काय आहे थोडंफार, तर मला त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत आहे. तर मला हे विचार करून तुम्हाला जास्त भूक लागते, नाही तर चहा नाही करणार आहे. कारण का चहा करून का फायदा नाही, फायदा तर आहे, फायदा पण आहे, पण आता मी खाऊनच घेणार. मला एवढं भूक लागली तर मला चहा नाही बनवते, एक साईडला ठेवते. असं आहे सगळं, तळ्यात मळ्यात असतं माझं, ऑन द स्पॉट असतं. आता चपात्याचं पण मी पिठाचं ठेवलं नाही करायचं म्हणून, पटकन उठून आली, नंतर म्हटलं नाही केलं पाहिजे, भूक पण लागली आता. कारण का हे लोकांचं ऐकून घ्यायला पण मला ताकद पाहिजे ना. मी काय म्हणते, हे सगळं करण्यामागे ना आधी बघायचं आपल्या बुडाखाली किती अंधार आहे ना, आणि नंतर मग बोलायचं कोणाला. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा मला. आधी बघा आपल्या बुडाखाली किती अंधार आहे आणि किती आपण झाकून ठेवलाय तो. एवढं माझं चांगलं चाललेलं ना, एवढी वाट लावली ना त्या बाईने, पूर्ण वाट लावून टाकली माहिती आहे का. पण कान भरायला दुसरे लोक आहेत ॲक्च्युली, माहिती आहे का, तिथे पण कान भरायला दुसरी लोक आहेत. पप्पाचा फोन येतो, नाही
टेन्शन नाही सकाळचा, कारण तर सकाळचा नाश्ता मला पोट भरूनच लागतो. आणि मग दुपारी असलं तरी असं थोडंफार ठीक आहे. संध्याकाळचं पण एवढं काही नसतं मला, पण सकाळी मला लागतं. कारण संध्याकाळी जास्त काही खात नाही म्हणून तर सकाळी मला भरपूर लागतो. त्यासाठी आज रील्स काही जास्त नाही टाकल्यात, तरी पण टाकल्यात 2. जाऊन बघू. मला जाम आवडतो खायला. हा यश आमचं का नाही खात का माहिती, त्याला नाही आवडत. त्याला जाम नाही आवडत, त्याला काय नाही आवडत, फक्त मेयोनीज आवडतं. असं करायचं आणि रोल करायचं, चपातीला लावायचं आणि मग खायचं, चांगलं लागतं. A few moments later. संध्याकाळचे वाजले 7 आणि आता मी आंघोळ वगैरे करून तर देवपूजा करते. दुपारी मला ना भाजी साफ करायची होती, पण वातावरण एकदम असं थंड झालेलं तर झोपून गेलेली. आणि आज वातावरण बघा कसं आहे बाहेरचं, आहे ना, ढगासारखंच आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं टंगळपणा. आणि एक मूवी बघत होती मी, ते यूट्यूबला दाखवतात, एक थंबनेल वेगळंच असतं त्याचं आणि पिक्चर वेगळाच आहे, तर पण जरा इंटरेस्टिंग वाटला, तो बघत होती. हिंदीच मूवी होता, काय मला ॲक्टरचं नाव नाही येत मला, तर तो बघत होती पिक्चर मूवी. तो मस्त होता. रात्री अर्धा बघितलेला आणि मग म्हटलं आज चल बघून टाकूया, तर तो बघत होती. मग बघता नंतर झोपली. आता उठली म्हणजे कधीच उठली मी 5:30ला वगैरे. त्याचं झाडू बिडू मारून सगळं नीटनेटकं केलं आणि म्हटलं आंघोळ करून देवपूजा करायला घेऊ. तर 7 वाजलेत, आता देवपूजा करते. आणि नंतर मग आता काय करायचं, भेंडी करायची का शेपू करायची, सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे. बघू करूया. शेपूची भाजी काढून ठेवावी आणि आज शेपूची भाजी करावी, कारण का परत ती पिवळी पडली ना. मेथी तर खाईल तसं, पण यश शेपू खाते, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला. पण आता शेपूची भाजी काढून ठेवते, नंतर पूजा करायला घेते. भाजीची जुडी पण मोठी. मेथी आहे, मेथी खराब तर नाही होणार, मेथी आहे बऱ्यापैकी. मेथी ते होईल सोमवारी. भेंडी, गवार सगळंच आहे. मला गवार पण करायची होती, पण सध्या दूध तापवायला ठेवते. बघू ते दुधाचं काय तरी झालं आहे माहीत, काय झालं माहिती आहे दुधाचं सांगते तुम्हाला. त्यात ना वेगळा स्मेल येतो केमिकलसारखा, काय माहिती नाही. मी आता चहा उठला ना तर वेगळाच मला स्मेल आला आणि कसं तरी वाटेल. काय माहिती काय काय टाकलं ते लोकांनी, का भेसळयुक्त दूध तर नाही आहे ना. आणि मेन म्हणजे मी हे जर घेतलं अमूलचं आहे. ओके, तर पूजा करते, मळून घेते. पाणी तर गेलं आमच्याकडे, पीठ मळते. हे बघ पीठ टाकतो आणि दडाम धुडून पीठ मळून ठेवून देते. आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकणार होती भाजीमध्ये, पण आता मला शेंगदाणे शोधायला आहेत शेंगदाणे, पण आता मी डाळ भिजत घातली आहे. शेपूच्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ टाकून करू शकता. मुगाची डाळ आता काय नाही, मिरची, लसूण आणि मुगाची डाळ. आता हे पीठ मळून ठेवते आणि नंतर मग तोपर्यंत मुगाची डाळ पण अशी एवढी भिजली, आता जस्ट टाकलेली, पण जरा बऱ्यापैकी आहे भिजत. मग एक साईडला भाजी टाकते आणि एक साईडला चपात्या करायला लागते. म्हणजे कसं आता पीठ मळलं आहे ना, त्याला पण त्याला रेस्ट पाहिजे मळल्याच्या नंतर. पीठ मळून घेते. पाणी तर गेलं आमच्याकडे, पीठ मळते. हे बघ पीठ टाकते आणि दडाम धुडून पीठ मळून ठेवून देते. आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकणार होती भाजीमध्ये, पण आता मला शेंगदाणे शोधायला आहेत शेंगदाणे, पण
पण आता मी डाळ भिजत घातली आहे. शेपूच्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ टाकून करू शकता. मुगाची डाळ आता काय नाही, मिरची लसूण आणि मुगाची डाळ. आता हे पीठ मळून ठेवते आणि नंतर मग तोपर्यंत मुगाची डाळ पण अशी एवढी भिजली, आता जस्ट टाकलेली, पण जरा बऱ्यापैकी आहे भिजत. मग एक साईडला भाजी टाकते आणि एक साईडला चपात्या करायला लागते. म्हणजे कसं आता पीठ मळलं आहे ना, त्याला पण त्याला रेस्ट पाहिजे मळल्याच्या नंतर. त्याच्यासाठी ना थोडंसं रेस्ट द्यावं लागेल त्याला. मोबाईल चार्जिंगला लावला नव्हता, पूर्ण चार्जिंग उतरली त्याची. तर मी स्टँडला लावला मोबाईल आणि चार्जिंग पण चालू केली. इंस्टाग्रामवरती रील्स पोस्ट केले आहेत, यूट्यूबला केले आहेत बघा, शॉर्ट टाकलेत यूट्यूबला आणि फेसबुकला रील्स केले. लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढी मेहनत करते. मेहनत म्हणजे मेहनतच आहे त्याच्यासाठी. म्हणजे काय पोस्ट करते एवढं विचार करावा लागतं ना कधी कधी. आपल्याला नुसतं व्हिडिओ आपल्याला हां ही काही घरचे व्हिडिओ दाखवते, पण त्याच्यामध्ये एवढा विचार करावा लागतो ना, आज काय टाकायचं, काय केलं पाहिजे, हे सगळं असतं त्याच्यामध्ये, माहिती आहे का. आणि आता ह्या पिठामध्ये झालं पाणी जास्त. आता सुकं पीठ टाकून टाकून ते पीठ वाढणार आहे गोळाच्या पिठाचा. त्याच्यामुळे मला आता चपात्या एक्स्ट्रा होतील. मी पीठ मळून कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही, केव्हाच नाही ठेवत. जेव्हाच्या तेव्हा चपात्या करून टाकते. मला नाही आवडत फ्रीजमध्ये ठेवायला, म्हणून एक्स्ट्रा चपात्या होणार आहेत आता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तसं पण काही जण बोलत असतील काळशी झाली आहे, शिळ्या खाते, पण नाही इलाज आहे. फेकून देऊन नाही शकत मी, फेकून द्यायचं काही. त्या अन्नासाठी आहे ना, काय करावं लागतं ना, त्या घरातल्या माणसांनाच माहिती आहे. जेव्हा मी कामाला जायची, अक्षरशः एवढी भूक लागायची आणि कधी कधी म्हणजे जेवायला टाईम पण नाही मिळायचा. आणि केव्हा केव्हा असं व्हायचं ना का घरातून आम्हाला लवकर निघावं लागायचं. म्हणजे किती वाजता, पहाटे 5:45 वगैरे. आणि जेवण बनवायला टाईम नाही मिळायचं, कारण का थकून जायचं पूर्ण. दररोजचं तेच टायमिंग. आणि रात्री आम्ही कितीला, 11ला यायचं, 10:30ला यायचं दोघे नवरा बायको. त्याच्यानंतर जेवण बनवणार, परत पहाटे उठायचं 4:30ला. 4:30ला पण नाही, 4 वाजता. 4ला उठलं तरी पण आम्हाला उशीर व्हायचा. 6:15ची ट्रेन पकडावी लागायची आम्हाला. त्याच्यासाठी इथून लवकर निघावं लागायचं. असं सगळं होतं. आणि मग त्याच्यामध्ये ना जेवण थंड झालेलं, केव्हा केव्हा चपाती केली तर भाजीच नाही केली, केव्हा केव्हा भाजी करून जायची, कारण का ट्रेन तर पकडायला पाहिजे आहे ना. आपण घरात सांगू कोणालाही कारणं, पण असं बाहेर गेलं थोडी ना. आता ट्रेन नाही मिळाली, समोरून ट्रेन चालली आहे डोळ्यासमोरून. जर आत्ता लेट झालं तर पुढे जाऊन मला परत लेट होणार. हे असं होतं सगळं. त्याच्यामुळे ना मी अन्नाला कधीच नाही. आणि तुम्हाला खोटं वाटेल, अशी पण एक वेळेस कंडिशन होती माझी का मी घरात उपाशी पण राहिलेली. त्याच्यामुळे मी अन्नाचा नासाडा नाही करत, किंवा मी नाही करू शकत. मी म्हणजे नाही आवडलं, मी कधी जेवणाला नावं पण नाही ठेवत. तुम्हाला माहिती, मी कोणाच्या पण घरी जाऊ दे, मी जेवली ना नावं नाही ठेवणार. कारण का मला माहिती आहे अन्नाचं महत्त्व. काय काय लोक ठेवलं हे राहू द्या, पडणार नाही. आणि शेपूची भाजी साफ करून ठेवलेली,
फक्त आता हिला धुवायची. आता पाणी आलं आहे. आता मस्त खळखळून धुते आणि मग कट करते. तोपर्यंत या चलो भाजी कट करेंगे. शेपूची भाजी आयुर्वेदिक आहे. तुमचं पोट वगैरे साफ नसेल ना होत, तुम्ही भाजी खा शेपूची आणि मग बघा दुसऱ्या दिवशी पोट तुमचं एकदम साफ होऊन जाईल. रफा दफा सफा. मिरच्या घेतल्यात 4-5. टँकडिंग. लसूण आहे बघा है ना. भाजी, मिरची, लसूण 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 हिंदीमध्ये बोलतात. लसूण बोलायचं. लसूण ठेचून घेऊया याच्यात. हे आता डीमार्टला जाण्यापेक्षा ना डीमार्ट ऑनलाईन आहे ना सामान भरून टाकावं. कारण ना तर मी यशची वाट नाही बघू शकत. आज शनिवार मी सांगितलं ना काल शनिवारचा मी तेल वगैरे नाही आणत म्हणून आज आणलं नव्हतं. पण उद्या मला जाणं भागच आहे. जाणार तर नाही मग बघेन ऑनलाईन ऑर्डर करून. पहिली ऑर्डर तर फ्रीच असते. माझं झालं आहे घेऊन फ्रीचं सगळं. आता बघूया चार्जेस किती लागेल तो. हां रिक्षाला 100 रुपये जाण्यापेक्षा तो घेऊन येणं आता कधी चांगलं. खरं मगाशी मला एवढी भूक लागली पण दिनेशचा फोन आला का सकाळी त्याने खाल्लेलं आहे चहा पाव आणि त्याच्यानंतर त्याने आत्ता आणखीन काय खाल्लेलं नाही. तर मला थोडं टेन्शन आलं ना. म्हणजे माझी भूकच उडून गेली ॲक्च्युली. कारण आता हे भाजी वगैरे सगळं काढलेलं कापून वगैरे लसूण आणि मिरची डायरेक्ट टाकते. खूप भूक लागली मला. असं झालेलं ना कधी मी पडलेलं आणि कधी खाल्लं असं झालेलं. तरी त्याचं ऐकलं म्हणून ठेवलेलं होतं. त्याचं ऐकलं मग मला टेन्शन म्हणजे बरं नाही वाटत ऐकून असं. आणखी काही खाल्लेलं नाही म्हटलं. काही लोक हळद टाकतात ह्याच्यात, मी नाही हळद टाकत. चला आता आपण घेऊ शेपूची भाजी. मस्त 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 मस्त. आणि चपात्या घेऊ. ओके. आणि व्हिडिओ तर एवढे मोठे झालेत ना 2 माझे, त्याच्यानं माझं पूर्ण मेमरी भरून गेली आता सगळंच. तर मला सगळं डिलीट करावं लागणार आहे आधी आणि त्याच्यानंतर मग दुसरे व्हिडिओ बनवावं लागणार आहे. पण माझं डेली रुटीन असंच आहे. जर मी जॉबला जात असते तर तुम्हाला बाहेरचं आणखीन बरंच काही काय दाखवलं असेल. आधीचे तुम्ही जर माझे ब्लॉग बघितले असतील
तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं, सेटिंग कशी करायची, काय कशी करायची, काहीच माहिती नव्हतं. तर मी फक्त व्हिडिओ टाकायची आणि मला माहिती नव्हतं की लॉंग व्हिडिओ मोबाईल असा धरायचा आहे आणि शॉर्टमध्ये मोबाईल असा म्हणजे उभा. हे मला काहीच नव्हतं माहिती. थंबनेल करता येत नव्हतं. परत त्याच्यात ॲडिशनल काहीच नव्हतं मला टाकता येत. काही म्हणजे काहीच नव्हतं करता येत. एडिट पण करता येत नव्हतं. फक्त मी आहे ना व्हिडिओ शूट करायचे असे छोटे 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 आणि इनशॉटवरती जाऊन ते एकत्र करायची आणि एकत्र करून झाल्याच्या नंतर ना असंच सगळं बंद ठेवायचं. म्हणजे ते पण मी कधी आमच्या कंपनीत गेल्याच्यानंतर तिथे एका कोपऱ्यात बसून मी एअरफोन घालायची आणि मग ते बोलायची. असे मी व्हिडिओ करत होते. पण ते शॉर्टमध्ये जायचे व्हिडिओ माझे सगळे. तर आणि लाँग व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंग केलं चालू तर मला थंबनेल नव्हतं बनवता येत, काहीच नव्हतं बनवता येत. तर प्रॉब्लेम होत होता थोडा. पण शिकून घेतलं मी हळूहळू. जेव्हा माणूस त्या फील्डमध्ये उतरतो ना तेव्हा त्याला सगळं माहिती पडतं. तसंच आहे. मी म्हणजे ह्याच्यात मी जेव्हा एकदम घुसली मनापासून नाही मला आता हे करायचंच आहे, तेव्हापासून मला हे सगळं आता सेटिंग वगैरे सगळं माहिती पडायला लागलं आणि हळूहळू मी करते. तुम्ही जर माझे रील्स पाहिले इन्स्टाच्या वगैरे तर मला कधीच लिपसिंग नव्हतं जमलं. मी विचार करायचे हे कसं जमेल कसं जमेल. मग खूप वेळा ट्राय केलं पण मला कधी जमलंच नाही. आणि आत्ता मी जर व्हिडिओ करते आहे एवढं कॉन्फिडंटली बोलते आहे सगळ्यांची वगैरे किंवा सांगते आहे तर मी रील्स पण तशाच करते. लिपसिंग पण माझं होऊन जातं बरोबर. तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओ खरंच बघा सिरियसली बघा. आणि आता मी ते हळूहळू बघते का दुसऱ्यांचे व्हिडिओ कसे व्हायरल होतात किंवा काय होत आहे. मला सपोर्टिंगला कोणच नाही, मी एकटी आहे. काय म्हणतात त्याला वन मॅन शो असे. मग मीच एडिटिंग करते, मीच शूट करते, मीच सगळं करते. तर थोडं तर आणि खरंच कमेंट करा आणि सांगा जर चूक होत असेल तर माझी. ओके चला अशा तऱ्हेने आजचा दिवस गेला आणि बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि सिलेंडर घेऊन ठेवा. हे काय नाही असं जोक होता एक. काळजी घ्या, टेक केअर. आपण उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.